खरं तर पुन्हा नव्याने भेटलेली जोडी म्हणजे याही अर्थाने नाव सार्थ आहे चित्रपटाचं. पूजा, दुसरी फिल्म आहे तुझी चंद्रकांत कणसे सरांबरोबर आणि कुठल्याही दिग्दर्शकाबरोबरचा रॅपो जो असतो कलाकाराचा तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातून सुद्धा छान पद्धतीने ट्रान्सलेट होत जातं ते स्क्रीनवर. तर तुझा अनुभव कसा होता? खरं तर ही तिसरी फिल्म आहे चंद्रकांत सरांबरोबर, बिकॉज पहिला चित्रपट आम्ही झकास केला होता एकत्र, त्याच्यानंतर ऑफकोर्स दगडीचा. पण मला एक गोष्ट इथे सांगायला फार आवडेल की जेव्हा मी दगडीचाचं शूट करत होतो, आय थिंक तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की मला ना रोमॅन्टिक फिल्म करायची आहे पूजा. सो हे तेव्हापासून त्यांच्या मनात होतं. आणि दगडी चाळ हा चित्रपट जरी एक ॲक्शनपट असला तरीही त्यातला जो एक रोमॅन्टिक भाग आहे, आमचं धागा धागा जे गाणं आहे, आणि धागा धागा गाण्याच्या अगोदरचं जो एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे ती खूपच क्यूट आहे त्या अख्ख्या चित्रपटात. आणि मला बरेचसे फोन आले की ते गाणं कोणी कोरिओग्राफ केले, इतके छान मॉन्टाजेस की एका चाळीतली छानशी लव्ह स्टोरी, हे कोणी कोरिओग्राफ केलं. तर मला खूप अभिमान वाटायचा सांगायला की काही कोणी कोरिओग्राफर नव्हता, ते चंदू सरांनीच केलं आहे. सो आय थिंक तेव्हापासून त्यांच्या मनात होतं एक छान रोमॅन्टिक फिल्म करावी आणि आज 28 जुलैला फिल्म रिलीज होते. क्या बात आहे, ऑल द बेस्ट. आणि आम्हाला तर खूपच इंटरेस्टिंग वाटते कारण एक वेगळा लुक आहे तुझा, अगदी गर्ल नेक्स्ट डोअर, चष्मा घातलेली अशी वेगळी पूजा बघायला मिळते. सो इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी यू लाईक दिस इन द फिल्म. आता पुढचा प्रश्न वैभवला. वैभव, तुझी पूजावरची दुसरी फिल्म आहे, तर एकंदरीत या चित्रपटामध्ये असलेला रोमॅन्टिक ट्रॅक आणि खरं तर तुम्ही दोघं खूप चांगले डान्सर्स पण आहात, सो असा डान्स वगैरे आम्हाला पाहायला मिळणार आहे का? आणि हाव वॉज युअर जर्नी इन दिस फिल्म? हो, पूजासोबतची दुसरी फिल्म आणि चंदू सरांसोबतची पहिली फिल्म. पहिले चंदू सरांसोबत सांगतो कारण पहिली फिल्म आहे त्यांच्यासोबत. बऱ्याचदा कलाकार म्हणतात की माझ्याकडून काम काढून घेतलं त्या दिग्दर्शकांनी, आणि चंदू सर एक्झॅक्टली तसे आहेत. म्हणजे तुम्ही जर एका लेवलला जात असाल तर त्याच्यानंतर आय गेस बिकॉज ऑफ हिम तुम्ही एका वेगळ्या लेवलला तो परफॉर्मन्स घेऊन जातात, त्याचं क्रेडिट जातं चंदू सरांना. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की असा दिग्दर्शक मला मिळाला. आणि सर तुमच्यासोबत पुढे खूप चित्रपट करायला आवडतील मला. आणि रिगार्डिंग पूजा, आम्ही एकत्र सुरुवात केली आणि डान्स रियालिटी शोमध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. जरा बरं बोल. आणि त्याच्यानंतर नाही, ऑन अ सिरियस नोट की तिचा जो ग्राफ आहे आणि ॲज अन ॲक्टर जी इम्प्रूव्हमेंट आहे दॅट इज फिनॉमिनल. आणि या फिल्ममध्ये, ही फिल्म खरं मी नेहमी म्हणतो ही पूजाची फिल्म आहे, मी सपोर्टिंग ॲक्टर आहे या फिल्ममध्ये. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि डान्सबद्दल जसं तू म्हणालीस तर रोमॅन्टिक फिल्ममध्ये फार असं कमी वेळ होतं की एक तुम्हाला फार चांगलं उडत्या चालीचं गाणं मिळतं, कारण त्या झोनमधली सगळी गाणी असतात. पण चिनाराम महेश यांनी इतकं सुंदर गाणं कंपोज केलं आहे, जानू जानू त्याचं नाव आहे, आणि आम्ही मनसोक्त नाचलो आहे. त्यामुळे थँक्स टू देम, कारण इतकं चांगलं नाचतं, मजा आम्हाला आली. आणि बऱ्याचदा असं होतं की चान्स मिळत नाही, म्हणजे आमच्या आधीच्या फिल्ममध्ये पण आम्हाला असं नाचता नाही आलं, म्हणून आम्ही विचार करत होतो चंदू सर याच्यात काही आहे का, तर सर म्हणाले नाही रे, स्क्रिप्टमध्ये तो कुठेच नाचता येणार नाही आपल्याला, तर म्हटलं आपण मग प्रमोशनल सॉन्ग करूया. तसं ते जानू जानू. आणि खूप छान सुजितने खूप छान कोरिओग्राफी केली, म्हणजे आम्हाला पुरेपूर वाव मिळाला आहे की त्यात परफॉर्म करता यावं आणि मनसोक्त नाचता यावं. सो सुजितने खूपच सुंदर कोरिओग्राफ केले. अर्चना यांनी एक वैभवचं खूप छान स्केच बनवलं आणि खास आज त्या इथे आलेल्या आहेत वैभवला ते देण्यासाठी. 2 स्केचेस आहेत, एक निकिताने बनवलेला आहे. इतकं सुंदर फॅमिली पोर्ट्रेट, खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्चना यांच्यासाठी. दिस इज जस्ट टू ब्युटिफुल. देतील चाहते भेट मौल्यवान वस्तूंची, पण मी भेट घडवून देते तुझ्यातील संस्कारांची, भेट कुटुंबाची, असं अर्चना यांनी मागे लिहिलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं प्रत्यक्ष? खूप छान वाटतं. माझी भरपूर इच्छा होती भेटण्याची आणि खूप लोक मला बोलत होते की काय ग, तो खूप मोठा आर्टिस्ट आहे, तुला नाही भेटणार. पण
मला कॉन्फिडन्स होता की नाही भेटणार, मी शेवटपर्यंत होप सोडत नाही आणि मी ते करून दाखवलं. मला भेटायचं होतं, मी भेटले. तुमची इच्छाशक्ती आणि तुमची कलाकृती दोन्ही जबरदस्त आहेत, हे सांगायलाच पाहिजे इथे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्स वैभव. आकाश पेंढारकर यांनी या निमित्ताने पहिलं स्वतंत्र पाऊल टाकलेलं आहे, तेव्हा जोरदार टाळ्या वाजवून आपण आकाशला पण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. जास्तीत जास्त हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल आणि तो आत्ताच 1 मिलियन व्ह्यूज आहे टीझरला, तर त्याच्यात दसपट जास्त व्ह्यूज ट्रेलरला मिळतील अशा शुभेच्छा आणि तशीच खात्रीसुद्धा आम्ही बाळगतो.